नमस्कार मंडळी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण संत एकनाथांविषयी माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी अशाच प्रकारचे संतांच्या जीवनावरील व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. संत एकनाथांचा जन्म एका ऋग्वेदी देशस्थ ब्राह्मणाच्या श्री भानुदास यांच्या घरात 1533 मध्ये पैठणमध्ये झाला. त्यांच्या आईचे नाव रुक्मिणी व वडिलांचे नाव सूर्यनारायण होते. एकनाथजी महाराज हे गुरूंचे निस्सीम भक्त होते. लहान असताना त्यांचे आई वडील देवाघरी निघून गेले आणि त्यांचे पालन पोषण त्यांचे आजोबा श्री चक्रपाणीजी यांनी केले. त्यांनी बालपणापासूनच चांगले संस्कार दिले. संत एकनाथ हे लहानपणापासूनच अत्यंत हुशार आणि एकनिष्ठ होते. संध्याकाळचे हरिभजन, पुराण श्रवण, देवपूजा इतर धार्मिक कार्यांची त्यांना आवड होती. संत एकनाथ यांचा विवाह गिरिजाबाई यांच्याशी झाला. त्यांना गोदा आणि गंगा नावाच्या 2 मुली आणि हरिपंडित नावाचा मुलगा अशी अपत्य प्राप्ती झाली. संस्कृतचे ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी मराठीत सांगण्यास सुरुवात केली असता त्यांना अनेक विरोधकांना सामोरे जावे लागले. तरीही त्यांनी भारुडादीच्या मार्गाने लोकांना परमार्थाची शिकवण देऊन लोकांच्या हितासाठी लोकोपयोगी कार्य केले. स्त्री शूद्र आदी सर्वांना देवाचे नाम घेण्याचा अधिकार आहे असे त्यांनी लोकांना सांगितले. नाथांना अनेक लोकांचा तिरस्कार मिळाल्यावर देखील त्यांनी आपले लोकहिताचे कार्य सुरू ठेवले आणि भक्तीचा प्रसार आपल्या आचरणाने केला. त्यांनी अनेक ग्रंथांची रचना केली. एके दिवशी संत एकनाथ समाधीत असताना एक भयंकर काळा साप त्यांच्या अंगाभोवती गुंडाळला. एकनाथजींच्या छायेखाली आपल्या हिंसक भावना विसरून साप डोक्यावर डोलायला लागला. तो साप एकनाथजींचा साथीदार झाला. तो रोज एकनाथजींकडे येऊ लागला. समाधी करताना अंगाला मिठी मारून मस्तकावर फणा पसरून डोलायला सुरुवात करायची आणि समाधीतून जागा होताच निघून जायचा. पण संत एकनाथांना याची माहितीच नव्हती. एके दिवशी संत एकनाथांसाठी दूध घेऊन आलेल्या शेतकरी संत एकनाथांच्या भोवती साप गुंडाळलेला पाहून ओरडला. तेव्हाच संत एकनाथांची समाधी तुटली आणि मग ते उठले आणि सापही त्यांना दूर जाताना दिसला. अनुष्ठान पूर्ण करून सर्व काही त्यांनी गुरूंना सांगितले. तेव्हा अत्यंत प्रसन्न होऊन गुरुजींनी त्यांच्यावर आशीर्वादाची पुष्पवृष्टी केली. दौलताबादच्या किल्ल्यात असलेले जनार्दन स्वामी हे संत एकनाथांचे गुरु होते. आता माझा एक निद्रावंद पूर्णपणे नारायणात स्थापित झाला आहे हे समजायला त्यांना वेळ लागला नाही. एक प्रसंग असा घडला की रणरणत्या उन्हात एका हरिजन स्त्रीचे मूल उन्हाच्या चटक्यांनी पाय पोळल्याने थैथै नाचत होते. नाथांनी क्षणाचाही विचार न करता त्याला कडेवर घेऊन शांत केले. त्यांच्या विचारांप्रमाणेच त्यांचा आचार होता. एकदा नाथांना स्वप्नात दृष्टांत झाला होता की आळंदी येथील समाधीस ज्ञानदेवांच्या गळ्याभोवती अजान वृक्षाच्या मुळ्यांचा विळखा पडला होता. नाथांनी प्रत्यक्षात तेथे जाऊन त्या मुळ्या कापून ज्ञानदेवांचा गळा मोकळा केला. त्यांनीच ज्ञानेश्वरी ग्रंथाची शुद्ध प्रत तयार केली होती. नाथांच्या घरचा श्रीखंड्या म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराचा अवतार होता. नाथांच्या हातून ग्रंथ निर्मिती व्हावी म्हणूनच हा जणू त्यांच्या सेवेत आला होता. श्रीमद भागवतातील भक्तिप्रधान अशा 11व्या स्कंदावर त्यांनी प्राकृत भाषेत एकनाथी भागवत हा ग्रंथ लिहिला आहे. या त्यांच्या ग्रंथास जनमानसात खूपच कीर्ती लाभली. नाथांनी काशी, रामेश्वरादी तीर्थयात्रा केल्या होत्या. रामेश्वर क्षत्री त्यांनी तहानेने तळमळणाऱ्या गाढवाला गंगाजल पाजल्याची कथा सर्वश्रुत आहे. त्या संबंधात ते म्हणाले होते, सर्व प्राणी मात्रांच्या ठिकाणी परमेश्वर भरला आहे. तहानेने तडपडणाऱ्या गाढवाला पाणी पाजणे हेही धर्म पालनच आहे. नाथ त्यांच्या घरी राहणाऱ्या श्रीखंडाला म्हणाले होते, फाल्गुन वद्य षष्ठी हा माझ्या गुरुजींचा जन्मदिवस आणि निर्वाण दिवस आहे. तेव्हा आमचेही निर्वाण याच दिवशी होणार आहे, कारण माझे कार्य आता संपलेले आहे. आणि खरोखरच इसवी सन 1599 मध्ये नाथांनी गोदावरी नदीत आत्मसमर्पण केले. तो दिवस होता फाल्गुन वद्य षष्ठी. नाथ 66 वर्ष जगले. संत एकनाथांनी 25 फेब्रुवारी 1599 फाल्गुन वद्य षष्ठी शके 1521 या दिवशी देह सोडला. हा दिवस
एकनाथ षष्ठी म्हणून देखील ओळखला जातो. आजही हजारो भाविक षष्ठीला संत एकनाथांच्या दर्शनास पैठणला दरवर्षी जातात. अशा या थोर संतास माझे कोटी कोटी प्रणाम.